चाकाची, त्याला डबल आहे बरं का. हां, इकडे लक्ष द्या. हे करता येते आणि आत्ताच पाठीवर घेता येते. आमच्या नानी आणि भाऊजी आणि मग आमचा राजू दादा आणि वहिनी आणि आमच्या ताई ह्या आत्ता वृंदावनाहून आपल्या आफळे गुरुजींच्या प्रत्यक्ष भागवत कथाला गेले होते. त्यांचा आपण थोडक्यात आपण अनुभव ऐकूया. त्यांना त्याबद्दल कसं वाटलं, की त्यांना असं त्यांचं म्हणणं मी ऐकलं होतं की त्यांनी प्रत्यक्ष जवळून त्यांना बघण्यात आलं, त्यांच्यासोबत राहता आलं, तर त्यांना कसं वाटतं. तर हे मी पहिल्यांदा विचारते माझी ताई सौ अरुणा अंतरकर यांनी त्याबद्दल सांगतील. कार्यक्रम चांगलाच झाला, पण गर्दी अतिशय होती, त्यामुळं म्हणजे जनता पाहिली, जनार्दन नाहीच पाहिला म्हणजे तर चालेल नाही. पण मला असं विशेष असं विचारायचं आहे की तुम्हाला जे अपेक्षित होतं भागवत ऐकणं आणि ते आफळे गुरुजीकडून, तर ते साध्य झालं का? आम्ही केले ना, नोट्स केले त्याच्या. भागवताच्या दृष्टीने छानच झालं. फक्त तिथं म्हणजे वृंदावन म्हणून असं फारसं काही छान फिरता नाही आलं. नाही, आपला जो उद्देश होता, आता आपण या ताईकडे येऊया. आपला हा जो उद्देश होता की आपल्याला खास आफळे गुरुजींच्या प्रत्यक्ष भेटीत आणि वृंदावनात भागवत ऐकायचं आहे, हे जो सगळ्यांचा मानस असतो तो तुमचा पूर्ण झाला का? हो, आमचा पूर्ण झाला. आणि भागवताच्या कथेमधून फक्त राम, सीता, लक्ष्मण यांनी कसं वनवास केलं हे ऐकण्यापेक्षा ते तसं का झालं म्हणजे एक उदाहरण रामाचं सांगते. तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आम्हाला उद्बोधन करून एक वेगळं दृष्टांत सांगितलं. आता आमचे भाऊजी एकदम आबोल भाऊजी आहे, पण त्यांना पण खूप आनंद झाला आणि त्या वृंदावनाच्या मातीमध्ये प्रत्यक्ष त्यांनी लोळण घेतली. ते आम्ही प्रत्यक्ष व्हिडिओमधून पाहिलं होतं. तर आता भाऊजी सांगतील की त्यांना त्याबद्दल कसं वाटलं आणि काय वाटलं. हां, फारच चांगलं वाटलं. महाराजाचं प्रवचन तर फार मस्त झालं भागवतावर. आणि लेडीज एक होती त्यांच्याकडे, अतिशय सुमधुर आवाजामध्ये त्यांनी गीत गायले, गाणे म्हणले, गवळणी म्हणल्या. वा वा वा, म्हणजे मन तिथं दुसरीकडे नाही, शब्द सुचत नाहीयेत तुम्हाला. वा वा, म्हणजे एकदम छान. आता आम्ही जातो मी आमच्या भावाकडे. आमचा राजू दादा तो एकदम उत्साही आणि सगळ्यांमध्ये या सोबत तरुण आहे. नमस्कार, मी तर राजेंद्र देशपांडे. हां, मी माझ्या 2 बहिणी, एक बायको आणि भाऊजी यांना घेऊन वृंदावन येथे आपले बुवांच्या भागवतासाठी गेलो होतो. आणि योगायोगानं संख्या कमी असल्यामुळं अक्षरशः हाताच्या अंतरावर आपली बुवांशी असं म्हणजे बोलता आलं, त्यांची कथा ऐकण्यात आली. सुंदर अनुभव. फक्त गर्दी खूप असल्यामुळं यांना कुठं फिरवता आलं नाही. नमस्कार. आता मला असं वहिनीला विचारायचं की विशेष असं काय वाटलं तुम्हाला या वृंदावनामध्ये आणि आफळे गुरुजी सोबत? विशेष असं होतं की आपळे बुवाचं 1 दिवसाचं कीर्तन प्रवचन ऐकण्यासुद्धा लोक मरमत करते. त्याचा लाभ मिळावा असं प्रत्येकाला वाटते. आम्हाला तर 7 दिवस मिळाला, म्हणजे आमच्यासाठी स्वर्गच होता तो. आणि मी पण त्यांना म्हणलं की आम्ही खूप भाग्यवान आहोत आणि आमची ट्रीप इतकी सार्थकी झाली की आम्ही तुमच्या सहवासात 7 दिवस होतो आणि तुमचा सहवास आम्हाला लाभला. आणि खूप छान मार्गदर्शन, महत्त्वाच्या खूप छान छान टीप दिल्यात त्यांनी. आणि भक्तिभाव त्याचं आम्ही आचरण करू. नक्की नक्की. आपण कसं आचरण करायचं. नक्की. एकूण हे आमचे सगळे भक्तिमय झालेले आहे, आमची बहीण, भाऊजी आणि भाऊ वहिनी. तर आपण इथे थांबूया आणि असाच सगळेजण आनंद घेऊया या आपलं कशाचं भागवत.